असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी वारी करावी. पण का? काय मिळतं वारी करून? काय आहे ही वारी? आणि याची सुरुवात नेमकी कुठून झाली? तुम्हालाही असे प्रश्न पडले असतीलच ना? रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे हर विंटेज सोल. मुख्य वारीचा बोलावा तर अजून पांडुरंगानं काही मला धाडला नाही. कारण मला माहिती आहे, तो कसा ना कसा त्याच्या दर्शनानं मला बोलवूनच घेतो. आणि यावेळेस माझ्या पांडुरंगानं प्रतिवारीचा बोलावा धाडलाय. काय मग? येताय का तुम्हीही माझ्यासोबत? हां. तर आपला पहिला प्रश्न, की वारी म्हणजे नक्की काय? तर संस्कृतमधल्या वार या शब्दातून आलेला हा शब्द. वारी म्हणजेच ठराविक कालानं एखाद्या ठिकाणाला मारण्यात येणारी फेरी. आता आपल्याला असलेला दुसरा प्रश्न, म्हणजे या वारीची सुरुवात नेमकी कुठून झाली? असं म्हणतात, भगवान श्रीकृष्ण राधेचं स्मरण करत असताना देवी रुक्मिणी नाराज झाल्या आणि रुसून त्या माहेरी निघून गेल्या. त्यांचा मागोवा घेत भगवान श्रीकृष्णही निघाले. पण वाटेत पुंडलिकाची भेट घेण्यास ते आले. जन्मदात्यांची सेवा करण्यात मग्न असणाऱ्या पुंडलिकानं श्रीहरींना विठेवर उभं राहण्यास सांगितले. हे अनोखे रूप बघण्यात सर्व देव एकत्र आले. श्रीहरींच्या भेटीला महादेवही आपल्या कुटुंबासह कैलासावरून निघाले. हरींच्या भेटीस येणारे पहिले वारकरी म्हणून ठरले. त्यानंतर आपल्या संतांनी विठ्ठल नामाचा प्रसार या जगात केला आणि आपल्या देवाची भेट घेण्याची ही वारीची परंपरा सुरू झाली. टाळ, मृदुंग, भजन आणि कीर्तनाचा नाद ह्या ब्रह्मांडात घुमू लागला. ज्ञानेश्वर महाराज की, गुरु संत तुकाराम महाराज की, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण तर वारी म्हणजे आपल्या देवाला भेट द्यायला जाणं. मग वारीला इतकं महत्त्व का? आणि त्यात आषाढी एकादशीचीच वारी का? तर असं म्हणतात, आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये जातात आणि आपल्या देवाला निद्रा अवस्थेत जाण्यापूर्वी एकदा भेटणं हा निर्मळ भाव मनी ठेवून वारकरी वारी करतात आणि आपल्या पांडुरंगाला भेटायला येतात. टाळ आणि मृदुंगाचा नाद जोडीला रामकृष्ण हरीची गाज रोमा रोमात घुमू लागली. विठ्ठल मंदिरात हरिनामाचा टाळ मृदुंगाचा नाद घुमवत पहिलं रिंगण घालण्यात आलं आणि पालखी मंदिरातून निघाली. आता आपला आणखीन एक प्रश्न उरला आहे, तो म्हणजे वारी का करावी. पण त्याआधी वारी ही सगळ्यात जास्त ओळखली जाते ती म्हणजे आपल्या शिस्तीसाठी. आरंभ या ढोलवादक मंडळानं ही प्रतिवारी आयोजित केली आहे आणि त्यांनी वारी कशी शिस्तप्रिय असावी, शांततेत कशी ती जावी ह्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. वारी सुरू झाली. वारीत असलेला प्रत्येक एक जण, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,
रांगेत हरिनामाचा जाप करत चालत होते. आज या वारीत कोणी लहान मोठं नव्हतं. सगळे मात्र फक्त माऊली होते. फुगड्या घालत, वृंदावन माथ्यावर ठेवत माऊली त्याच्या पंढरीला भेटायला निघाली होती. वारी सुरू झाल्यापासूनचा हा पहिला थांबा. इथे आता रिंगण घालण्यात येणार आहे आणि बायका फुगड्या, हरिनामाचा जप आणि त्याबरोबरच इतर खेळ खेळणार आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली जवळी मुक्ताई गेली रे समोरी गरी. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. नदी भरली चंद्रभागा, हो विठुका गजर हरिनामाचा घे तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, धनबाईचा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, धनबाईचा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, ओम विठ्ठला. देवी नगनाथ मृदुंग वाजत, हरिनामाच्या गजरात सारी डोंबिवली नाचत, हरिनामाच्या गजरात सारी डोंबिवली नाचत. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. कसं वाटलं हे रिंगण बघून? मजा आली ना? मला तर खूप मजा आली. कारण आतापर्यंत रिंगण, हे फुगड्या घालणं आणि असे बरेचसे जे खेळ ते फक्त मी व्हिडिओतच पाहिले होते. पण आज प्रत्यक्षात बघून, त्यांना अनुभवून मला खूप मजा आली. रिंगण संपलं. वारी पुन्हा सुरू झाली. आता दुसरा थांबा हा शेवटचा असणार आहे. प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे, प्यारे नंदलाला गोपाला गोपाला. ज्ञानोबा 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 माऊली 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 माऊली. कुंडली गोरदा हरिविठ्ठल श्री महादेव भगवान. शेवटचा प्रश्न म्हणजे वारी का करावी? तर वारी आपल्याला शिकवते ती म्हणजे शिस्त. वारी आपल्याला शिकवते समानता, त्याग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या भ्रमित जगात आनंद शोधण्यापेक्षा ती आपल्याला शिकवते आपल्या अंतर्मनातला आनंद कसा शोधावा. पालखी मंदिरात आणण्यात आली आणि आता इथे आरती आणि भजन करून या प्रतिवारीची सांगता करण्यात येईल. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सर्वांना कसा वाटला वारीचा हा आजचा प्रवास?
सर्वांना वाटलं ना की पंढरपूरला आम्ही जाऊन आलो. हा तुमचा एका दिवसाचा आनंद आहे बरं का, 4 तासांचा. ही रक्तात असावी लागते. या तरुणांच्या, आणि मी पण तरुणच आहे म्हणा, या तरुणांच्या रक्तामध्ये ही भक्ती आहे आणि त्यामुळेच ही आजची जी वारी आहे ती साध्य झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्याबरोबर म्हणायचं सर्वांनी, ज्ञानोबा! 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 प्रत्यक्षात अजून पंढरपूरच्या वारीला जाणं माझं झालं नाही, पण या प्रतिवारीमध्ये इतका आनंद, इतकी मजा आली, इतकं काही अनुभवायला मिळालं. मला फार गंमत वाटते आहे आणि आभार मानावेसे वाटत आहेत त्या प्रत्येक एक माणसाचं आणि पांडुरंगाचं, ज्याच्यामुळे ही वारी घडून आली.